तुम्ही माहेरपणाबद्दल जर मला विचारत असाल ना तर मी आवर्जून तुम्हाला सांगेन, जर तुमची भावजाई असेल ना तर तिला घट्ट असं धरून राहा, तिच्याशी गोड गोड बोला, साखरेपेक्षा गोड. एकदा का भावजाई तुमच्या मुठीत आली ना की मग संपलं. आपल्याला ही तो गोष्ट माहिती असते ना की माहेरी भावाचा मुलगा आणि भाऊच फक्त श्रेष्ठ असतो. मुलीच्या मुलाला काहीच येत नाही आणि मुलीला सुद्धा काहीच येत नाही. कशाला मग जास्त डोकं लावायचं, शांत बसायचं. आई वडिलांना तर सांभाळायचंच आहे, पण भावजाईला त्यापेक्षा जास्त सांभाळायचं आहे. 4 भाकऱ्या आपण जाऊन केल्याने काही आपले हात झिजणार नाहीयेत, भांडी बिंडी घासल्याने काही फरक पडणार नाही. माझ्या आईचं वाक्य आहे, कामं केल्याने माणूस झिजत नाही, तसं कामं केल्याने आपण झिजत नाही. 4 भाकऱ्या करायच्या, तिलाही खायला घालायचं, आपणही खायचं, तिच्याशी गोड गोड बोलायचं, साडी चोळी घ्यायची, 4 दिवसाचा मानपान करायचं आणि परत आपल्या घरी यायचं. तिथे जास्त वचावचा करत बसायचं नाही. काय वचावचा करायचंय ते सासरी आल्यानंतर करायचं, कळलं? आणि पहिल्यापासून हे ठरलेलंच आहे. मुलगी ही परक्याचं धन आहे.